निवडणूक होऊ घातली आणि त्यांनी दिलेलं योगदान यासाठी बारामतीची जनता सकाळपासूनच सगळीकडे सगळ्याच ठिकाणी उत्साहानं म्हणत नाही मी तर त्यांचं एक कर्तव्य म्हणून आज मतदानासाठी मोठ्या संख्येने बाहेर पडताना आपल्याला दिसत आहे। आणि बारामतीची जनता दादांचं आजचं हे देणारं मतदान हे दादांनी त्यांच्यासाठी इतकी वर्ष केलेल्या योगदानाची परतफेड म्हणून आणि श्रद्धांजली म्हणून ही सगळी लोकजण आज सगळ्या गावांमधनं मतदानासाठी मोठ्या संख्येनं बाहेर पडत आहेत। बारामतीकरांना काय आव्हान बारामतीकरांना काय नेमकं आव्हान करणार? खरं सांगायचं तर ही संबंध पोटनिवडणूक अत्यंत भावनिक वातावरणात पोहोचला असल्यामुळे स्वतः बारामतीकरच त्यांनीच ही निवडणूक हातात घेतलेली आहे आणि त्यामुळे ते प्रत्येक जण आपले कर्तव्य म्हणून या निवडणुकीकडे पाहतायत आणि मतदानासाठी सगळे ते बाहेर आलेले पडतायत। दादांच्या मातोश्री दिसला नाही त्या मतदानाला येणार काही अडचण दादांच्या पश्चात पहिली निवडणूक होते साहेब पण आजारी असल्यामुळे येऊ शकलेले नाहीत। एका अर्थाने बारामतीकरांसाठी एक भावनिक निवडणूक आहे। सगळ्याच बाजूने अत्यंत भावनिक निवडणूक आहे। दादांच्या मातोश्री दिसलेल्या नाहीत आशाताई आल्या। त्यांचं वय तुम्हाला माहिती आहे की त्यांचं वय जवळजवळ 89 वर्ष असल्यामुळे त्यांचं घरी मतदान झालेलं आहे। त्यांचे आज आशीर्वाद घेऊन मी आत्ताच इथे आलेले आहे आणि दादांशिवाय कुठल्याही गोष्टी आपल्याला करण्याची सवय नाही, पण आज आपल्याला हे मानून चाललं पाहिजे की दादा आपल्यात नाहीत आणि सगळ्याच बारामतीकरांनी लक्षात घेतलेलं आहे आणि ते मतदानासाठी बाहेर पडतात। सुनेत्रा जी, हिंदी में बता दीजिए, आप बहुत भावुक हुई है, पहली बार अजीत दादा के बिना चुनाव हो रहा है बारामती में, क्या कहेंगे? बारामती की जनता पिछले 60 सालों से हम पवार कुटुंबीय के साथ रही है, सपोर्ट किया है और ये जो इलेक्शन है वो दादा के बिना हो रहा है, इसलिए सब ये इलेक्शन बारामती के लोगों ने अपने हाथ में ही लिया है। वो अपना वोट दादा के लिए एक श्रद्धांजलि के रूप में देना चाहती है और उसके लिए सब गांव में भी सब लोग अपनी अपनी तरफ से बाहर आ रहे हैं। बाहर गांव के लोग भी खास करके ये इलेक्शन के लिए आए हैं। क्या अपील करेंगे बारामतीकरों को? क्या अपील करेंगे आप बारामतीकरों को आज के दिन? वैसे तो बारामती के लोगों ने हाथ में ये इलेक्शन लिया है, मैंने बोला है, लेकिन बारामती के लोगों को पता है कि दादा ने इतने साल उनके लिए जो किया है उनको वापस देने का एक ही आज का उनका दिन है और इसके लिए अपना वोट, ये कीमती वोट उनके लिए वो डालना चाहते हैं और इसके लिए वो बाहर आए हैं। पवार साहेबांची काही बोलणं झालं का? तब्येत खराब आहे मतांनीच निवडून यायचे पण यावेळेस समोर कोणी उमेदवार नाही असा बिलकुल अपक्ष आहेत, भावनिक एक किनार आहे, रेकॉर्ड ब्रेक होईल। बारामतीकरांनी आजपर्यंत अनेक रेकॉर्ड ब्रेक केलेले आहेत, त्यामुळे बारामतीने ठरवलं तर प्रत्येक गोष्ट ते करू शकतात आणि त्यांनी मनावर घेतलंय। मी आता पहिल्यापासूनच सांगते श्रद्धांजली असेल साहेबांशी काही बोलणं झालंय का? तब्येत खराब आहे, आदरणीय साहेबांची तब्येतीची मी विचारपूस केलेली आहे। त्यांची प्रकृती बरी नसल्यामुळे